नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा आपला जो व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे की MPSCची तयारी करतोय हे पाहुणे रावळे, नातेवाईक, मित्रपरिवार, भावकी यांना कधीच सांगत बसू नका, नाहीतर तुमची लंका लागलीच म्हणून तुम्ही समजा. अतिशय ज्वलंत विषय आहे. ह्या ज्वलंत विषयावरती आपल्याला जे आहे ते डिस्कस करायचं आहे. केअरफुली तुम्ही ऐका. जर तुम्ही नवीन ह्या MPSCच्या फील्डमध्ये उतरलेला असाल तर तुम्ही नक्कीच ऐका, आणि जर तुम्ही एक्सपिरियन्स असाल, 4-5 वर्ष तुमचे गेलेले असतील, तर मी जे तुमच्याशी एक्सपिरियन्स शेअर करतोय याच्याशी तुम्ही रिलेट नक्कीच कुठेतरी करत असाल. त्याच्यामुळे हा आपला आजचा विषय जो आहे तो व्हिडिओ सेशनचा जो आहे तो विषय आहे. ठीक आहे, तर आता सुरुवात करूया. तर सुरुवात करताना एक आधी कोट तुम्हाला सांगून देतो की लढाईची तयारी जी असते ही नेहमी शांततेत करायची असते आणि जिंकल्यावरच त्याचा जल्लोष करायचा असतो. ज्या वेळेला तुम्हाला पोष मिळेल त्याच वेळेला तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराला सांगा, तुमच्या भावकीला सांगा, तुमच्या समाजाला सांगा, तुमच्या घरच्यांना सांगा, सगळ्यांना सांगा. ज्यावेळेला तुम्हाला पोष मिळेल त्यावेळेस, म्हणजे जिंकल्यानंतरच तुम्ही सगळ्यांना सांगा. पण त्याच्या आधी तुम्ही जी लढाईची तयारी करताय हे फार क्वचितच व्यक्तींना माहीत असावं. ह्या कानाचं त्या कानाला कळता कामा नये, तरच तुम्ही लढाई जी आहे ती यशस्वी जिंकू शकाल. नाहीतर तुमच्यावरती समाजाचा असा पगडा पडतो की त्यामधून सर्वाईव्ह करणं, जर तुमची मानसिकता झाली तरच तुम्ही सर्वाईव्ह करू शकता, नाहीतर त्याच्या मानसिकतेच्या त्रासामध्ये तुम्ही दबले जाण्याची सुद्धा शक्यता असते. तर त्यामधून कसं उभारायचं हे तुम्हाला या व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून तुमच्याशी सांगणार आहे. आता ठीक आहे, तर काय होईल जर तुम्ही जगाला सांगितलं, तर ते आपण पहिल्यांदा बघूया. आता जग म्हणजे मी हा जग म्हणतो, तर जग म्हणजे तुमच्या जगामध्ये कोण असतं? तुमचे पाहुणे पै असतील, तुमचे नातेवाईक असतील, तुमचे भावकी असेल, तुमचा मित्रपरिवार असेल, किंवा तुमची जोडलेली जी काही नातेगोती असतील ही तुमचं जग असेल. ठीक आहे. आता तुम्ही सांगितलं की तुम्ही आता MPSCची तयारी करणार, सगळ्यांना सांगितलं बाबा मी आता MPSCची तयारी करतो, माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय, मला आता MPSCची तयारी करायची आहे. लोक तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवायला सुद्धा कमी मागं पुढं बघत नाहीत. ठीक आहे, 100% सोडतात. बाबा कर्ज जा, तू हो कलेक्टर होशील, तहसीलदार होशील, या होशील त्या होशील. तुमची सुद्धा छाती आरामात फुगेल, कारण तुम्हाला आतून वाटेल अरे हे लोक माझ्याबद्दल असं चांगलं म्हणतात, तर मी सुद्धा नक्कीच काहीतरी अधिकारी वगैरे बनू शकतो. म्हणजे तुमची छाती जी आहे ती आधीच फुगली जाईल आणि तुम्हाला अधिकारी व्हायच्या आधीच तुम्हाला अधिकारी झाल्याचं स्वप्न जे आहे हे पडेल. ठीक आहे. समाजाचंच काम असतं की तुम्हाला एखाद्या झाडावरती नेऊन चढवायचं आणि मजा बघत बसून खाली खाली त्यांनी थांबायचं आणि तुमची फक्त मजा बघत बसायचं की आता झाडावरून कसा खाली येतोय बघूयाच. ठीक आहे. म्हणजे ना तुम्हाला धड जगू द्यायचं, ना तुम्हाला धड मरू द्यायचं, असली अवस्था असते या समाजाची. हे तुम्हाला मी आधी सांगून देतो. ठीक आहे. तर मित्रपरिवार यांनी तुमचा आत्मविश्वास सुद्धा त्याचवेळी वाढवलेला असतो की कर्जा तुझ्यामध्ये आहे, तुझ्यामध्ये ते गट्स आहेत, ते तू करू शकशील, हे करू शकशील, ते करू शकतील. आणि ज्यावेळी वेळ येते ना त्याचवेळी मित्रपरिवार तुम्हाला असा फटका देतात, म्हणजे बोलून, की हे तुमचं तुम्हाला कळणार नाही की यांनीच मला सांगितलेलं किंवा यांनीच मला सजेशन केलेलं होतं की बाबा तू करू शकतोयस, तुझ्यामध्ये आत्मविश्वास आहे, तू कॉन्फिडंट आहेस, तू करू शकशील. पण ज्यावेळेला वेळ आल्यानंतर तेच म्हणतील अरे कशाला करतोयस, ते सगळं सोडून दे, कुठेतरी जॉब वगैरे बघ, होतं का कोणाचं, इतके पोरं करताय, तुझं होईल काय, असं सगळं जे टोमणे मारणारे असतात ना, हे सगळा मित्रपरिवारच असतो, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि इथूनच तुमची ज्यावेळी अधोगती व्हायला सुरुवात होते की तुमच्या मित्रांनी तुम्हाला ज्यावेळी कॉन्फिडन्स द्यायला सुरुवात करतात, तुम्हाला जे पंप करतात, ज्यांना काही त्याच्याशी MPSCचे देणे घेणे नसतं, ज्यांना काही माहिती नसते, ते सुद्धा तुम्हाला त्यांच्या फक्त बोलणंच त्यांच्या हातामध्ये असतं. कारण त्यांना MPSCचा ना गंध नसतो ना काय नसतो, त्यांना काही नॉलेजच नसतं त्याचं. त्यांनी फक्त बघितलेलं असतं की हां MPSC झाला म्हणजे PSI झाला, DYSP झाला, तहसीलदार झाला, फक्त त्यांना तेच माहीत असतं. पण ॲक्च्युअली करायला काय लागतं हे तुम्हाला प्रॅक्टिकली रिॲलिटीमधून तुम्हाला कोणी सांगणार नाही. फक्त त्यांना ते पोस्ट दिसत असते आणि तू सुद्धा तू करू शकतेस, तू पण कर्ज असंच सांगतील. आणि नंतर पुन्हा 2-3 वर्ष ज्यावेळी होणार नाही, ज्यावेळी तुमच्याकडे सल्ला मागायला जाल, जर तुझ्याकडून होत नसेल तर सोडून दे म्हणतील, कुठेतरी जॉब कर म्हणतील. ज्यावेळी एक काळ असं होतं की तुम्हाला तेच म्हणत होते की अधिकारी बन, आता दुसऱ्या वेळेला असं म्हणतात की कुठेतरी जॉब कर, मग पुन्हा तुम्ही त्या द्विधा मनस्थितीमध्ये फसलेला असता. म्हणून तुम्हाला म्हणतोय की आपला जो डिसिजन असतो, जो सर्वस्वी निर्णय हा तुमचा असला पाहिजे, ना की तुम्ही कोणाच्या दबावामध्ये MPSC करण्याचा निर्णय जो आहे तो तुम्ही घेतला पाहिजे. ठीक आहे. आता तुम्ही निर्णय घेतला, अख्ख्या गावाला कळवलं की बाबा मी आता MPSC करणार आहे, किंवा माझं पोरगं जे आहे त्याची MPSC करणार आहे, तुम्ही MPSC करायला सुरुवात केली. आता इथे कसं असतं की तुमच्यावरती घरच्यांनी अजून कुठलीही जबाबदारी टाकलेली नसते. ठीक आहे. सगळ्यात जी काही तुम्हाला आर्थिक मदत असेल, तुम्हाला क्लास लावणं असेल, तुमची मेस असेल, सगळ्या ज्या गोष्टी असतात ते घरचे तुम्हाला पैसे सगळे जे असतील ते पुरवतात. कारण त्यांना सुद्धा तुम्ही कशा दाखवलेली असते की मी सरकारी नोकरी, एखादी एक्झाम क्लिअर होऊन मी सरकारी नोकरी मिळवेन, त्याच्यानंतर आपले सगळे प्रश्न जे असतील ते सुटून जातील आणि पोस्ट मिळाल्यानंतर तुमचं सुद्धा नाव होईल, तुम्हाला सुद्धा समाजामध्ये प्रतिष्ठा मिळेल. पण घरच्यांना सुद्धा आपलं हेच असतं की आपलं पोरगं चांगल्या मोठ्या हुद्द्यावर गेल्यानंतर आपले सुद्धा सगळे प्रश्न जे आहेत ते सुटून जाणार आहेत, त्यांची सुद्धा प्रतिष्ठा वाढणारच आहे. म्हणून ते सुद्धा तुम्हाला सपोर्ट करायला एकेकाळी म्हणजे तयारच होतात. ठीक आहे, तयारच होतात. ते जरी जास्त तुम्हाला बोलवून दाखवत नसते तरी ते तुम्हाला तयार होतातच. मग तुम्ही काय करता, पुन्हा 1-2 वर्ष कुठेतरी जाता, क्लास लावता, MPSCचा क्लास करता, क्लासला पैसे जातील, मेसला पैसे जातात, रूमला पैसे जातात, पुस्तकांना पैसे जातात. पैशाशिवाय तर कुठल्या गोष्टी होत नाहीत. प्रत्येक गोष्टीला पैसाच लागतो तुम्हाला.
ठीक आहे. मग आता इथून पुढे तुमचा जो संघर्ष असतो तो सुरू होतो. तुम्ही डिसिजन घेतल्यानंतरच्या सगळ्या गोष्टी सांगतोय. मग इथून पुढे तुमचा संघर्ष जो असेल MPSCचा हा तुमचा सुरू होतोय. तर याच्यापुढे काय होतं की 2-3 वर्ष तर 1-2 वर्ष तर तुमचे क्लासमध्येच जातात. त्याच्यामध्ये तुमचा अभ्यासक्रम काय आहे, काय गोष्टी आहेत, कुठली पुस्तक वाचायची आहेत, बरं सगळे क्लास वगैरे केल्यानंतर कळतं की आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या असतात. ठीक आहे. फक्त गाईडलाईन मिळण्याचं काम फक्त क्लासमध्ये होतं, पण सगळ्या गोष्टी तुम्हाला घासून चालाकून निघाल्यानंतर कळतं की आपल्याला हे करायचं आहे, हेच वाचायचं आहे आणि हे वाचल्यानंतर आपण परीक्षा जी आहे ती पास होऊ शकणार आहे. ह्याच्यामध्ये तुमची 2-3 वर्ष गेलेली असतात, तुमची पूर्वपरीक्षा निघत नाही. ठीक आहे. हळूहळू तुम्हाला पैसे घ्यायला किंवा घरातून पैसे मागायला सुद्धा तुम्हाला लाज वाटायला सुरुवात होईल आणि आजपर्यंत ज्या शांत राहिलेल्या व्यक्ती होत्या घरच्या, हे तुम्हाला प्रश्न विचारायला सुरुवात करतील. ॲक्च्युली तो त्यांचा स्वभावच आहे, ते तुम्हाला विचारणारच आहेत, कारण तुम्ही कुणाला तरी बांधील असणारच आहे उत्तर द्यायला. त्यांनी विचारणं त्यांचं कामच आहे आणि तुम्ही त्याचं उत्तर देणे हे तुमचं काम आहे. मग याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार की माझा MPSCचा निकाल आला की तुम्हाला 100% विचारणार की तुझं काय झालं. म्हणजे ह्या फेजमध्ये काय होत राहतं की तुम्ही पूर्वपरीक्षा दिली तर तुमची पूर्वपरीक्षा निघली नाही, पण ज्यांनी जी परीक्षा दिली असेल, ज्यांनी त्यांचे रिझल्ट आलेले असेल त्या वर्षी रिझल्ट TV वरती येतात. घरचे 100% तुम्हाला विचारणार, एखाद्या बातम्या वगैरे बघून राज्यसेवेचा रिझल्ट TV वरती लावतात. हा राज्यामध्ये पहिला आला, हा दुसरा आला, तिसरा आला, ते सगळं सांगत असतात टीव्हीमध्ये. घरचे न्यूज चॅनल बघत असतात. मग ते तुम्हाला 100% विचारणार की बाबा तुझं काय झालं. ठीक आहे. त्यावेळी तुमच्याकडे काहीच उत्तर नसणार आहे. ठीक आहे. अशा वेळेला तुम्हाला फार म्हणजे इतकं तुमच्या मनाला लागू शकेल त्या गोष्टी की म्हणून तुम्हाला सांगतो की ज्या गोष्टी आपल्याला पुढे जाऊन त्रास देणार आहेत, ठीक आहे, त्या गोष्टी करायच्याच नाहीत, सुरुवातीलाच करायच्या नाहीत. म्हणजे जर तुम्ही प्रिपरेशन करायचे नाही, तुम्हाला फक्त सगळ्यांना सांगू नका. फक्त तुमच्या आईवडिलांना जरी सांगितलं तरी सुद्धा चालेल. ज्या फक्त क्लोज आहेत त्यांनाच फक्त सांगायचं, बाकीचा गाव बोबाटा करण्याची काहीच गरज नाही. कुठे चाललोय जॉबला म्हणायचं सरळ सरळ. MPSCची तयारी करायला नाही, कुठेतरी चाललोय तर कुठे जॉबला चाललोय. कुठे करतोयस तर तिकडे जाऊन मी असा जॉब करतोय आणि मी तिथंच थांबून जॉब एकदा करतो म्हटलं विषय संपला. तुम्हाला कोणच विचारत नाही की तो MPSC करतोयस काय करतोयस. पण ज्यावेळी तुमचा रिझल्ट लागेल, एखादी पोस्ट निघेल ना, त्यावेळेला अख्ख्या गावाला, तुमच्या समाजाला, तुमच्या भावकीला तर सगळ्यात आधी कळून जाते की बाबा हा याचं सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे. मग आता तुमचं मन, जर तुम्ही आता हे सगळं झालं की घरच्यांनी विचारलं तुम्हाला की तुझा रिझल्ट का आला नाही, तर तुम्ही सांगू शकता माझी पूर्वपरीक्षा राहिली, माझी मुख्य परीक्षा राहिली. तर ते घरचे सुद्धा तुमची बोलणी तुम्हाला ऐकवणारच आहे. त्यांचं कामच आहे, ते तुम्हाला ऐकवतीलच. त्यावेळेला सुद्धा तुमच्याकडे ऐकून घेण्याशिवाय तुमच्याकडे कुठलाही पर्याय नसणार आहे. मग अशा वेळेला तुमचं मन शांत करण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्र परिवारामध्ये गेला तर ते तुम्हाला टोमणे मारायला सुरुवात करणार आहेत. गॅरंटेड टोमणे मारायला चालू करतील. ते सुद्धा तिथं सुद्धा तुमचं मन लागणार नाही. कुठल्या पाहुण्याकडे गेलं तर पाहुण्यांच्याकडे ज्यावेळी तुम्ही जाता त्यावेळी त्यांचा पहिला प्रश्न हाच असतो की बाबा तुझं काय चाललंय, तू काय करतोय आत्ता. हाच प्रश्न ते विचारतात. एकदा वय तुमचं झाल्यानंतर तुम्हाला सगळे हाच प्रश्न विचारणार आहेत. त्यावेळी सुद्धा तुमच्याकडे उत्तर नसणार आहे. तर ते सुद्धा सांगतील की अमुक ह्यांचा आमचा मुलगा इकडे लागला आहे, इकडे जॉबला लागला आहे, तर तू सुद्धा कुठेतरी तुझं जॉबचं बघून घे किंवा आता सेटलमेंटच्या मागं लाग. पण ही तर तुमच्या अंगामध्ये जी असते ती भिंडलेली असते, MPSC भिंडलेली असते. ते MPSC पूर्ण त्यांना सुद्धा माहीत असतं तुम्ही MPSC करताय. मग ते सुद्धा विचार आज काय खरं आहे का, किती रिझल्ट लागतोय, कसं होणार, कधी होणार, वय निघून चाललंय, बऱ्याच गोष्टी, इमोशनल ड्रामा सगळा चालू झालेला असतो. मग अशा वेळेला तुमचं कुठेच लक्ष लागू पण शकणार नाही, कारण तुमच्या अंगामध्ये पूर्णपणे जे असते ती भिंडलेली असते. मग अजून काही दिवस गेल्यानंतर तुम्हाला खरी दुनिया दिसायला चालू होईल. ज्यावेळी तुम्हाला मित्र परिवार, भावकी, घरचे इग्नोर करायला सुरुवात करतील. ज्यावेळेला तुम्हाला कुठल्याही कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर तुम्हाला रिस्पेक्ट मिळत नसतो, कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसावं लागतं. आणि एक म्हणजे काय झालं असं की अभ्यास करून करून एवढी तुमच्यामध्ये क्षमता आलेली असते की ह्या लोकांचं काय चाललंय आणि आपलं काय चाललंय, असं ज्यावेळी तुम्ही डिफरन्स करायला सुरुवात करताना, तर त्यावेळेला तुम्हाला कळून जातं की आपण कुठेतरी एकटं पडलोय. कारण उगवत्या सूर्याला सगळे नमस्कार करत असतात. तुम्ही कुठेही जावा, तर आता तुम्ही कुठेच नाही आहात ना, तुमच्याकडे जॉब आहे ना कुठली नोकरी आहे. आता तुम्ही फक्त बेरोजगार आहात आणि बेरोजगाराचं रूपांतर तुम्हाला शासकीय नोकरीमध्ये करण्यासाठीच तुम्ही ही MPSCची तयारी जी आहे हे तुम्ही करत असता. पण हे तुम्हाला माहिती आहे की आपल्याला एक ना एक दिवस पोस्ट मिळणार आहे, सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. पण हे रियालिटी जी आहे ती या समाजाला, तुमच्या भावकीला, पाहुण्या पैना वगैरे कुणालाही समजणार नाही. आणि सगळ्यात वाईट हा समाज असतो, कारण त्यांना वरतून सगळे चांगले गोड बोलतात, पण दुसऱ्याचं जे भलं आपण झालेलं म्हणतो किंवा चांगलं व्हावं असं वाटतं, असं फार क्वचित फार लोकांना वाटत असतं. म्हणूनच म्हणतोय की कुणालाही सांगत बसू नका तुम्ही MPSCची तयारी करताय. जोपर्यंत तुमची पोस्ट मिळत नाही तुम्हाला, तोपर्यंत तरी नक्कीच तुम्ही सांगू नका की तुम्ही MPSCची तयारी करताय. कुठे चाललाय तर इकडे मी कोर्स करायला चाललोय असं सांगा आणि कुठून तरी बाहेर पडा. आणि ज्यावेळी पोस्ट मिळेल त्याचवेळी सगळ्यांना सांगा की मला अशी पोस्ट मिळालेली आहे. त्यावेळी अख्खा समाज असेल, तुमची भावकी असेल, तुमचे पाहुणेपै असतील, हे तुमच्या जवळच येतील आणि तुमची मिरवणूक काढायला सुद्धा ते मागे पुढे बघत नाहीत, लक्षात ठेवा. पण जोपर्यंत तुम्ही सगळ्यांना सांगत बसता की मीही करतोय, पण जोपर्यंत 4-5 वर्ष झाली जरी तुम्हाला पोस्ट मिळत नाही, तुमचे त्यांना नजरेला नजर मिळायला सुद्धा तुम्हाला लाज वाटू शकेल. त्याच्यामुळे
कुणालाही सांगत बसायचं नाही की मी MPSCची तयारी करतोय. जोपर्यंत तुम्हाला पोस्ट मिळत नाही तोपर्यंत तरी नक्कीच कुणाला सांगू नका की मी MPSCची तयारी करतोय, कुठेतरी जॉब करतोय, कुठला तरी कोर्स लावलाय असं सांगायचं आणि आपली लढाई जी आहे ती शांततेमध्ये चालू ठेवायची. जोपर्यंत लढाई जिंकत नाही तोपर्यंत अजिबात कोणालाही सांगत बसू नका. बघा मग तेच तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील आणि घरचे तरी असतातच समोर, सरळ समोर असतातच, घराण्याच्या पाठिंब्यावरती सगळं चालेलं असते. मग अशा परिस्थितीमध्ये जर घरचे बोलले तर 4 शब्द ऐकून घ्या, पण बाकीच्यांचं जास्त तुम्ही संपर्क न ठेवता सरळ कुठेतरी बाहेर गेलो असं सांगायचं. आणि जरी तुम्हाला आता कोणाला सांगितलं असेल की मी आता MPSCची तयारी करतो तर त्यांना सरळ सांगा की MPSC मी सोडून दिलेली आहे, आता मी आता कुठेतरी जॉब पकडलाय, हा असा मी आता कोर्स करायला लागलोय, सरळ सांगून द्या. पण आतून तुम्ही MPSCचीच तयारी करायची आणि जोपर्यंत पोस्ट निघत नाही तोपर्यंत सोडायचं नाही. ठीक आहे, 100% तुम्हाला पोस्ट जी आहे ती मिळणार आहे, कारण तुम्ही आता एवढा स्ट्रगल सहन केलेला आहे. तर नक्कीच फक्त थोड्यासाठी आता मागे हटू नका. 2024 जवळच आलेलं आहे, थोडक्यासाठी आता मागे हटायचं नाही. आपल्याला नक्कीच काहीतरी एखादी पोस्ट जी आहे ही काढून दाखवायचीच आहे कसल्याही परिस्थितीमध्ये. ठीक आहे, तर त्याच्यामुळं कुणालाही सांगत बसू नका आता इथून पुढं की मी MPSCची तयारी करतोय किंवा काय करतोय. 1 वर्ष आता थोडंसं गायब होऊन जावा, 1 वर्ष स्वतःला द्या, 1 वर्ष इम्प्रूव्हमेंटला द्या. काही चुका झाल्यात मागच्या त्या एकदा चेक करून बसा, शांततेने लिहून काढा, त्या चुका टाळा आणि 100% परिपूर्ण 100% तुमच्या इफर्ट्स देऊन 2024ची पूर्व मुख्य मुलाखत असेल हे क्रॅक करण्यासाठी 100% सर्वांनी प्रयत्न करा. पुढच्या दिवाळीनंतर तुमच्याकडे एखादा तुम्ही क्लास 1 डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, PSI, STI असिस्टंट जे काही तुमचं टार्गेट असेल ते काढून मोकळं व्हा. आणि मग नंतर तुम्ही गावाकडे आल्यानंतर किंवा गावामध्ये असला तरीसुद्धा जास्त कोणाच्या संपर्कात न राहता 1 वर्षभर स्वतःशी लढाई करा, व्यवस्थित अभ्यास करा. 8 ते 10 तास अभ्यास करा, 6 ते 8 तास अभ्यास करा, पण व्यवस्थित क्वालिटी दर्जेदार अभ्यास करा. चांगली पुस्तक वाचा, पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा. बाकीच्या दुनियाला आता विसरून जावा 1 वर्षभर आणि कंटिन्युअसली कन्सिस्टन्सी ठेवणं फार गरजेचं आहे. अभ्यासामध्ये सातत्य ठेवा, निश्चितच तुम्हाला 2024मध्ये यश जे आहे हे मिळून जाणार आहे. बाकीचे सगळे गेले तेल लावत, आपल्याला आता काही देणं घेणं नाही. आपण आणि आपला अभ्यास आणि आपली संदर्भ पुस्तकं आणि आपली MPSCने विचारलेल्या प्रश्नपत्रिका हेच आता तुमचे मित्र परिवार असतील. यांनाच तुम्हाला आता बरोबर न्यायचं आहे, यांच्याबरोबरच तुम्हाला लढाई जी आहे ती MPSCची जिंकायची आहे आणि तुम्ही एक दिवस नक्कीच जिंकणार आहात असा ठाम आत्मविश्वास ठेवून आजपासून तुम्ही पावलं टाकायला सुरुवात करा. निश्चितच तुम्हाला 2024ला पोस्ट जी आहे हे मिळून जाणार आहे. त्याच्यामुळे मला मी आधी सांगितलं की जी लढाई आहे ही शांततेमध्ये तुम्हाला लढाई करायची आहे. जिंकल्यावर जल्लोष करायचा आहे, मग जिंकल्यानंतर सगळ्या कुणाला गावाला तुम्हाला सांगण्याची गरजच पडत नाही. ऑटोमॅटिकली सगळ्यांना कळून जातं की बाबा अशा पोरांनी MPSCतून पोस्ट काढलेली आहे. तेच तुमच्या घरात येतील, तुमचा जल्लोष करतील, सत्कार करतील, सगळ्या गोष्टी होतील, DJ लावतील, सगळं होईल. पण आत्ता तरी वर्षभर ह्यात तू सगळ्यापासून लांब राहा, जास्त कोणाच्या जवळ नको, काही सुद्धा गरज नाही. वर्षभर थोडंसं स्टेबल राहा, माइंडसेट स्टेबल ठेवा, प्राणायाम करा, योगासनं करा, पण रिलॅक्स राहा. 8 तास अभ्यास करा, 8 तास झोपा, 8 तास निवांत एन्जॉय करा. म्हणजे चांगल्या म्हणजे ज्यांचं माइंडसेट पॉझिटिव्ह अशा व्यक्तींच्या सोबत इतर कोणाशीही नको. 1 वर्षभर करून बघा, निश्चितच तुम्हाला यश जे आहे हे मिळाल्याशिवाय राहणार नाही. तोपर्यंत आत्ता सगळ्यांना ह्या साईडला ठेवा. तुमच्या जगाला जे भावकी मित्रपरिवार वगैरे जे आहेत ते सगळ्यांना थोडंसं साईडला ठेवा. वर्षभर स्वतःला थोडंसं आयसोलेट करून घ्या. रिझल्ट आल्यानंतर मग नंतर बाकीच्या सगळ्याच गोष्टी सगळ्या सॉल्व्ह होणार आहेत तुमच्या आणि नक्कीच तुम्हाला यश जे आहे ते 2024मध्ये मिळणारच आहे. त्यासाठी आपलं चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि नक्की शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.